353 टाकणं हे तर पोलिसांचं, परळी असेल किंवा बीड असेल, हे पोलिसांचं हत्यार झालेलं आहे। आणि परळीचे कुठलाही एसपी परळीत आला तर तो एसपी हा त्याच्या सिनियर अथॉरिटीला अजिबात आन्सरेबल नसतो। तो एसपी हा परळीतल्या, बीड जिल्ह्यातल्या सत्ताधाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना आन्सरेबल असतो, हे क्लिअर आहे। ते सत्ताधारी धनंजय मुंडे आहेत का? हे धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा अजून तिकडे निवडून आलेले आमदार असतील, ही सवय सगळ्याच लोकांनी लावली। हे बीड जिल्ह्याचं कल्चर तयार झालं की कायदा तुम्ही सांगताय तो कायदा नाही, आम्ही सांगू तो कायदा, आम्ही करू ती गोष्ट। मग अगदी आपण बघितलं असेल की, आणि खुनाचं सत्र जे आहे ना ते बीडचं आजची गोष्ट नाहीये। संगीत डिगोळेचा खून असेल, किशोर फडचा खून असेल, आता बबन गीतेला खून प्रकरणात अडकवणं असेल, किंवा आता मस्साजोगचं संतोष देशमुखांचं खून प्रकरण असेल, ह्या सगळ्या खून प्रकरणामध्ये एक संगती आहे। आता ही मी म्हटलं ना की या सगळ्या खून प्रकरणात एक संगती आहे, पण ही संगती शोधायची कोणी? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? सत्ता ज्यांच्या हातात आहे, अमाप सत्ता देणारे कोण? गृह खातं देवेंद्र फडणवीसजींचं आहे ना। गेली 10 वर्ष देवेंद्रजी होते ना, मधला जर 2.5 वर्षाचा काळ सोडला तर। का देवेंद्रजी गृह खात्याचे गृहमंत्री म्हणून बीडकडे लक्ष देऊ शकले नाही? का बीडमधल्या एसपीला ते समज देऊ शकत नाहीत? का बीडमधल्या कुठल्याही पोलीस स्टेशनचा पीआय हा गृह खात्याचं ऐकण्याच्या ऐवजी स्थानिक गाव गुंडांचं आणि गाव पुढाऱ्यांचं ऐकतो?